नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा चढता आलेख अनेक दिवसांपासून दिसून येतोय. मात्र याच गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पुणे पोलिसांनी धिंड पॅटर्न अवलंबलाय. याच पॅटर्ननुसार हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाचा पोलिसांनी त्याच भागात माजही उतरवलाय. जिथे दहशत निर्माण केली तिथेच या गुंडाची धिंड काढण्यात आली. या गुंडाचं नाव टिपू पठाण असून त्याचा माज पोलिसांनी कसा उतरवला पाहुयात. या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे. हा भाई आहे आणि याच्यावर 28 गुन्हे आहेत. ज्याला कुणाला ह्याच्या विरुद्ध तक्रार करायची आहे बेझिझक न घाबरता त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकता. आणि भविष्यात असे भाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू. रिझवान उर्फ टिपू पठाण असं या गुंडाचं नाव आहे. त्याने मागील काही दिवसांपासून पुण्याच्या हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात दहशत माजवली आहे. त्यामुळेच टिपू पठाण हा स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. टिपू पठाणवर 5-10 नाही तर तब्बल 28 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हडपसर परिसरातील तो एक कुख्यात गुंड आहे. काही दिवसांपूर्वी एका कवालीच्या कार्यक्रमात पठाण हा त्याच्या साथीदारासह पैसे उधळत डान्स करताना दिसून आला होता. त्याचा पैसे उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे टिपू पठाणची पुण्यात चांगली चर्चा रंगली होती. मात्र याच टिपू पठाण याच्यावर आधीही गंभीर गुन्हे दाखल असताना आता एका महिलेची जमीन बळकावल्या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय. टिपू, त्याचा भाऊ एजाज याच्यासह इतर 8 जणांनी महिलेच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जागा रिकामी करण्याची धमकी देत थेट 20 लाख रुपयांची खंडणीही मागितली. त्या प्रकरणी या महिलेने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली आणि ज्या भागात टिपू पठाणनं दहशत निर्माण केली होती त्याच भागात त्याची धिंड काढण्यात आली. पोलीस केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी टिपू पठाणचा भर चौकात माज उतरवत त्याने ज्या नागरिकांना त्रास दिला, खंडणी मागितली असेल, जमिनीवर कब्जा केला असेल किंवा इतर कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट केली असेल तर नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहनही पोलिसांनी केलंय. नगरमधल्या जाहीर आव्हान आहे, काळेपडळ पोलीस स्टेशनतर्फे जाहीर आव्हान आहे की हा जो आहे हा टिपू पठाण आहे आणि हा कथित भाई आहे. या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे. आता आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे, पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आणि हा भाई आहे आणि याच्यावर 28 गुन्हे आहेत. तर ज्याला कुणाला ह्याच्या विरुद्ध तक्रार करायची आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बेझिझक न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकता. त्याने जर कुणाचा बेकायदेशीरपणे जीवे मारायची धमकी देऊन प्लॉट खाली केला असेल, कुणाकडे खंडणी मागितली असेल किंवा कुणाकडून भीती दाखवून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा. तुमच्यासोबत पोलीस आहे, तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे. आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत. आपल्या एरियामध्ये कुणीही भाई राहणार नाही आणि भविष्यात असे भाई कुणी पैदा होणार नाही. कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हडपसर परिसरामध्ये तो गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दहशत माजवतोय. पोलिसांनी वारंवार कारवाई करूनही तो सुधारायचं नाव घेत नव्हता. त्यामुळेच यावेळी पोलिसांनी थेटपणे त्याची धिंड काढत त्याला कथित भाई असल्याचं म्हणत त्याच्या विरोधात ज्यांना कुणाला गुन्हे दाखल करायचे असतील, तक्रारी द्यायच्या असतील, त्यांनी समोर येऊन तक्रारी दाखल करण्याचं आवाहन देखील केलंय. त्यामुळे आता पोलिसांच्या खरं तर नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस सुद्धा सक्षम आहेत हा एक संदेश नागरिकांमध्ये गेलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय आणि टिपू पठाणची गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली जी काही दहशत आहे ती दहशत सुद्धा कमी झाली आहे आणि भविष्यात सुद्धा टिपू पठाणच्या या दहशतीला, गुन्हेगारीला आळा बसायला सुद्धा या सगळ्याच प्रकरणामुळे आता मदत होणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.